नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी आपल्या इतिहासचं 8वं प्रकरण पर्यटन आणि इतिहास या प्रकरणाचा 3रा भाग या ठिकाणी आपण शिकणार आहोत। मागच्या तासामध्ये आपण पर्यटनाचे प्रकार पाहिलेले आहेत आणि आजच्या तासामध्ये आपण पर्यटनाचा विकास कशा पद्धतीने केला पाहिजे जेणेकरून आपल्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भर पडेल आणि त्याचबरोबर जगामध्ये आपल्या भारताची जी ऐतिहासिक स्थळे आहेत, नैसर्गिक स्थळे आहेत, यांचा इतिहास, यांचं महत्त्व जागतिक स्तरावर कसं पोहोचवता येईल या दृष्टिकोनातून आपल्या देशाचं महत्त्व जे आहे, आपल्या देशाचं जे कौतुक आहे ते जागतिक स्तरावर पोहोचलं पाहिजे या दृष्टिकोनातून आपण पर्यटनाचा विकास करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। पर्यटनाचा विकास करत असताना आपल्याला काही गोष्टी या ठिकाणी समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। तर आपल्या भारतामध्ये देशी पर्यटक असतात आणि परदेशी पर्यटक येत असतात। भारतामध्ये राष्ट्रीय स्थळे जे आहेत ती स्थळे पाहण्यासाठी आपल्या देशातील पर्यटकसुद्धा देशभरामध्ये पर्यटन करत असतात आणि त्याचबरोबर परदेशी पर्यटकसुद्धा आपल्या भारतामध्ये पर्यटन करण्यासाठी येत असतात। मग जेव्हा हे देशी पर्यटक आणि परदेशी पर्यटक जे आहेत हे पर्यटन करण्यासाठी जेव्हा आपल्या देशभरामध्ये येतात आणि पर्यटन करतात, तेव्हा अशा पर्यटकांचं उद्बोधन म्हणजे पर्यटन करत असताना कोणत्या गोष्टींचं पालन केलं पाहिजे या संबंधीची माहिती त्यांना मिळवून देणं अत्यंत महत्त्वाचं आहे, जेणेकरून या ठिकाणी आपल्या देशामध्ये जी पर्यटन स्थळे आहेत, जी वारसा स्थळे आहेत, त्यांचं जतन आणि संवर्धनसुद्धा चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं। तर देशी आणि परदेशी जे पर्यटक आहेत त्यांचं उद्बोधन हा जो अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे तोही आपल्याला लक्षात ठेवला पाहिजे। तर पर्यटनाचा विकास करण्यासाठी आपल्याला 3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत त्या समजून घेतल्या पाहिजेत। तर पर्यटनाचा विकास करण्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर जर काय करावं लागेल तर पर्यटकांसाठीच्या सोयी ज्या आहेत त्या सोयीवर आपल्याला लक्ष द्यावं लागेल। पर्यटनाचा विकास करत असताना पर्यटकांसाठीच्या ज्या सोयी असतात त्या सोयीवर आपलं लक्ष डेव्हलप करावं लागेल आपल्याला। त्याचबरोबर ऐतिहासिक वास्तूंची काळजी कशी घेतली पाहिजे याकडेही लक्ष देणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि पर्यटनपूरक महत्त्वाच्या ज्या बाबी आहेत या 3 गोष्टीकडं लक्ष देऊन आपल्याला पर्यटनाचा विकास करावा लागतो। तर पर्यटनाचा विकास करण्यासाठी पहिली महत्त्वाची गोष्ट आहे पर्यटकांसाठीच्या सोयी ज्या आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत। तर पर्यटक जेव्हा भारतामध्ये परदेशी पर्यटक जेव्हा भारतामध्ये येतात किंवा भारतीय पर्यटक जेव्हा देशभरामध्ये फिरतात तेव्हा त्यांच्या वाहतुकीची अत्यंत सुरक्षित आणि सुखकारक अशा प्रकारची व्यवस्था करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। तर सुखकारक व उत्तम वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देणं हे पर्यटनाच्या विकासामधला एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे। प्रवाशांना सुरक्षिततेची हमी मिळाली पाहिजे। पर्यटक जेव्हा प्रवास करतो तेव्हा त्याला सुरक्षिततेची हमी मिळाली पाहिजे, तेव्हा तो अत्यंत बिनधास्तपणे देशभरामध्ये प्रवास करू शकतो। ही एक अत्यंत महत्त्वाची बाब आहे। त्याचबरोबर पर्यटक ज्या ज्या पर्यटन स्थळाला भेटी देत असतात त्या ठिकाणी अत्यंत चांगल्या दर्जाची निवासस्थाने आणि हॉटेलची व्यवस्था करणं हा एक पर्यटनाच्या विकासाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे। त्याचबरोबर प्रवासात व पर्यटनस्थळी स्वच्छ आणि अत्यंत चांगल्या दर्जाची प्रसाधनगृहांची सुद्धा उपलब्धता असणे अत्यंत महत्त्वाचं आहे। ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत या सर्व गोष्टींकडं पर्यटनामध्ये प्राधान्याने लक्ष देणे आवश्यक असतं। त्याचबरोबर जे दिव्यांग पर्यटक आहेत त्या दिव्यांग पर्यटकांच्या ज्या गरजा आहेत त्या गरजांकडं विशेष लक्ष देणंसुद्धा
पर्यटनाच्या विकासामधला एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. तर दिव्यांग पर्यटक जे असतात त्यांच्या गरजांकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे आणि त्यांना आवश्यक असलेल्या सोयी पुरवठा करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. अशा पद्धतीनं पर्यटकासाठीच्या सोयी ज्या आहेत त्या सोयींचा जर चांगल्या पद्धतीने विकास केला तर पर्यटनाचा विकास अत्यंत चांगल्या पद्धतीने आपोआप होऊ शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ऐतिहासिक वास्तूंची काळजी कशी घ्यायला पाहिजे यासंबंधीची माहिती किंवा उद्बोधन पर्यटकांचं होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ऐतिहासिक वास्तूंची काळजी कशी घेतली पाहिजे तर आपण पाहतो की ज्या ठिकाणी ऐतिहासिक वास्तू असतात त्या ऐतिहासिक वास्तूंचं विद्रुपीकरण जे आहे ते टाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण ऐतिहासिक वास्तू ज्या आहेत त्या हजारो वर्षापूर्वी बनलेल्या असतात. त्यांचं विद्रुपीकरण केल्याच्या नंतर त्याला मूळ स्वरूपामध्ये आणणं शक्य नसतं आणि म्हणून आपल्याला ऐतिहासिक वास्तूंचे विद्रुपीकरण होणार नाही ते कसे टाळले जाईल याची काळजी घेणं म्हणजेच पर्यटनाचा विकासामधला एक महत्त्वाचा भाग आहे. बऱ्याच ठिकाणी जी पर्यटन स्थळे असतात त्या ठिकाणी काही भिंती असतात किंवा झाडे असतात. त्या भिंतींवर आणि झाडांवर बऱ्याच ठिकाणी तरुण मुलींना विद्यार्थ्यांना आपली नावं लिहिण्याची चुकीची सवय असते. तर हे टाळणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. हा सुद्धा पर्यटनाच्या विकासामधला एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. आणि जेव्हा पर्यटन आपण करत असतो तेव्हा बऱ्याच ठिकाणी आपण जुन्या वास्तूंना भेट देत असतो. मग अशा जुन्या वास्तूंना भडक रंग देणे आणि त्या ठिकाणी अस्वच्छता करणे हे सुद्धा चुकीचं आहे. हे सुद्धा टाळणं हे पर्यटनाच्या विकासामधला एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. ज्या ठिकाणी आपण पर्यटनाला जात आहोत तो परिसर जो आहे त्या परिसरामध्ये सुविधा सर्व असल्या पाहिजेत. जर सुविधा नसतील तर ते अत्यंत चुकीचं होऊ शकतं. म्हणून परिसराच्या स्थळी असुविधा किंवा अस्वच्छता असू नये. त्या ठिकाणी सगळं सुविधा असल्या पाहिजेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये स्वच्छता असल्या पाहिजेत. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे पर्यटन जेव्हा करण्यासाठी लोक येत असतात तेव्हा पर्यटनपूरक अत्यंत महत्त्वाच्या बाबी ज्या आहेत त्या महत्त्वाच्या बाबी आपण त्यांना उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या भारतातील पर्यटन स्थळाला भेटी देण्यासाठी परदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणामध्ये येत असतात. म्हणजे परदेशी पर्यटक जेव्हा भारतामध्ये येतात तेव्हा त्या पर्यटन स्थळांची माहिती स्थानिक भाषेत व इंग्रजी भाषेमध्ये लिहिलेले फलक त्या ठिकाणी असले पाहिजेत. आता ज्या ठिकाणी हे पर्यटक येत असतात त्या ठिकाणी जे पर्यटन स्थळ आहे उदाहरणासाठी समजा आपल्या लातूर जिल्ह्यामधील जो उदगीर तालुका आहे उदगीर तालुक्यामध्ये जो भुईकोट किल्ला आहे उदयगिरी किल्ला या ठिकाणी जर समजा एक चांगला फलक लावला आपण इंग्रजी भाषेमधला आणि स्थानिक मराठी भाषेमधला जर फलक लावला आपण तर तो फलक जो आहे तो फलक पाहिल्याच्या नंतर त्या किल्ल्याची बरीचशी माहिती आपल्याला लक्षात येईल. तो कोणत्या काळातला आहे या ठिकाणी कोणत्या राजाचं सत्ता होती या सर्व गोष्टी या ठिकाणी त्या फलकावरून लक्षात येऊ शकतात. म्हणून या ठिकाणी पर्यटन स्थळांमध्ये स्थानिक भाषेमध्ये आणि इंग्रजी भाषेमध्ये माहिती लिहिलेले फलक असणे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर पर्यटन स्थळं जे आहेत त्या पर्यटन स्थळांची माहिती पुस्तिका मार्गदर्शिका नकाशे असतील इतिहास याविषयीची पत्रके असतील पुस्तके असतील हे उपलब्ध करून देणं महत्त्वाचं आहे. जेणेकरून जर माहिती पुस्तिका असतील किंवा पत्रके असतील तर ही पत्रके इंग्रजी भाषेमध्ये जर समजा असतील तर परदेशी पर्यटक जेव्हा ते भारतामध्ये येत असतात तेव्हा त्यांना त्या पर्यटन स्थळाची पुरेपूर माहिती मिळते आणि ते समाधानकारक आपल्या देशामध्ये जातात आणि त्या ठिकाणी आपल्या भारताच्या ऐतिहासिक स्थळांचं किंवा जे काही नैसर्गिक स्थळं आहेत त्यांचं कौतुक त्या ठिकाणी जाऊन ते करत असतात. यामुळं आपल्या देशाचं जे गौरव आहे तो जागतिक पातळीवर होऊ शकतो. म्हणून माहिती पुस्तिका असेल किंवा इतिहास असेल किंवा मार्गदर्शिका असतील किंवा पत्रके असतील हे पर्यटकांना उपलब्ध करून देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. किंवा स्थळांची माहिती सांगणारे
उत्तम वक्तृत्व असणारे पर्यटनाचे शिक्षण घेतलेले मार्गदर्शक किंवा दुभाषकसुद्धा या ठिकाणी असणे अत्यंत महत्त्वाचं आहे. किंवा जे वाहन चालक असतात, पर्यटकांना गाडीतून फिरायला नेणारे जे वाहन चालक असतात, या वाहन चालकांनासुद्धा दुभाषाचे प्रशिक्षण देणे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यांनी मार्गदर्शक म्हणून काम केलं तर या ठिकाणी पर्यटकांच्या ज्या गैरसोयी आहेत त्या आपल्याला टाळता येतील. अशा पद्धतीने आपण पर्यटनाचा विकास जो आहे तो चांगल्या पद्धतीने करू शकतो. तर या ठिकाणी आपण पर्यटनाचा विकास करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या या ठिकाणी आपण पाहिलेल्या आहेत. तर आता आपल्याला काय पाहायचं आहे, ऐतिहासिक स्थळांचे जतन आणि संवर्धन कशा पद्धतीने केलं पाहिजे या संबंधीची माहिती या ठिकाणी आपण पाहूया. तर ऐतिहासिक स्थळांचे जतन आणि संवर्धन कशा पद्धतीने केलं पाहिजे, तर आपल्या भारतामध्ये ऐतिहासिक स्थळांचे जतन आणि संवर्धन करणं, जतन करणं आणि संवर्धन करणं हे दोन वेगळ्या गोष्टी आहेत. जतन करणं म्हणजे आहे त्या स्थितीमध्ये ठेवणं आणि संवर्धन करणं म्हणजे त्या ऐतिहासिक स्थळासंबंधीची माहिती, डिटेल माहिती प्राप्त करणे आणि त्या माहितीला अनुसरून त्या ठिकाणी जे ऐतिहासिक स्थळं जे आहेत त्या स्थळामध्ये समजा एखादी गोष्ट नष्ट झाली असेल, कालोगामध्ये ती नष्ट झाली असेल तर ती पुन्हा त्या ठिकाणी प्रस्थापित करणे म्हणजे तिचं संवर्धन करणे आहे. तर हे ऐतिहासिक स्थळांचे जतन आणि संवर्धन हे आपल्या भारतात समोरचं एक फार मोठं आव्हान आहे. परंतु हे जरी आव्हान असलं तरी आपल्याला या ऐतिहासिक स्थळांचे जतन आणि संवर्धन करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तर ऐतिहासिक स्थळांचे जतन आणि संवर्धन करत असताना या ठिकाणी आपण काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. तर आपला जो भारत देश आहे, आपल्या भारत देशाला प्राचीन, मध्ययुगीन आणि अर्वाचीन अशा ऐतिहासिक स्थळांचा वारसा मोठ्या प्रमाणामध्ये मिळालेला आहे. आपल्या भारतामध्ये प्राचीन काळातली बरीचशी ऐतिहासिक स्थळे आहेत, मध्ययुगीन काळातली बरीचशी ऐतिहासिक स्थळे आहेत आणि इंग्रज म्हणजे जेव्हा आधुनिक काळामध्ये इंग्रज भारतामध्ये आलेले होते त्या काळामध्ये सुद्धा मोठा ऐतिहासिक वारसा आपल्या भारताला मिळालेला आहे. तर आपला वारसा काय आहे, तर हे जे वारसा स्थळे आहेत यांचं दोन भागामध्ये विभागणी आपल्याला करता येते. ऐतिहासिक वारसा स्थळे जे आहेत आणि नैसर्गिक वारसा स्थळे जे आहेत, अशा पद्धतीचे दोन वारसा स्थळे आहेत. किंवा नैसर्गिक आणि मानवनिर्मित, याला सांस्कृतिक असं म्हटलं जाते. अशा दोन प्रकारचा वारसा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. तर हे दोन प्रकारचे जे वारसे आहेत, वारसा जो आहे हा वारसा आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. तर आपला वारसा काय आहे, भारताला नैसर्गिक आणि मानवनिर्मित असे दोन प्रकारचे वारसा लाभलेले आहेत, लक्षात ठेवा. तर यामध्ये आपण पाहू शकतो भारतामध्ये प्राचीन, मध्ययुगीन आणि अर्वाचीन असे जे ऐतिहासिक वारसा स्थळे आहेत त्यामध्ये ताजमहाल आहे, जंतर मंतर वेधशाळा आहे, महाराष्ट्रातील किल्ले आहेत किंवा महाराष्ट्रातील लेणी आहेत म्हणजे अजिंठा, वेरूळ, घारापुरी, छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक असेल, पश्चिम घाटातील कास पठार असेल. ही जी वारसास्थळे आहेत ही वारसास्थळे संपूर्ण जगभरामध्ये गौरवली गेलेली वारसास्थळे आहेत. म्हणजे या वारसास्थळामुळं आपल्या भारताचा जो गौरव आहे तो जागतिक स्तरावर झालेला आहे. अशा पद्धतीची ही वारसास्थळे आपल्या भारतामध्ये आहेत. तर ही जी वारसास्थळे आहेत ही वारसास्थळे पाहण्यासाठी आपल्या भारतामध्ये हजारो पर्यटक येत असतात. तर हे जागतिक वारसास्थळे जे आहेत या जागतिक वारसास्थळांना भेट देण्यासाठी जगभरातून पर्यटक या ठिकाणी येत असतात. मग जेव्हा आपल्या देशात परदेशातून जे पर्यटक येत असतात तेव्हा जागतिक वारसास्थळामध्ये आपल्या भारताच्या एखाद्या स्थळाची जेव्हा निवड झालेली असते तेव्हा ही गोष्ट जी आहे ही प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट असते. मग त्यामुळं आपल्या भारतातील बरीचशी स्थळे जी आहेत ही स्थळे जागतिक वारसास्थळामध्ये
गौरवली गेलेली आहेत, त्यांची नोंद झालेली आहे. परंतु या ठिकाणी आपण काय पाहतो, ही जी जागतिक वारसा स्थळे आहेत, ही जागतिक वारसा स्थळे जेव्हा सहलीच्या निमित्ताने जाऊन आपण त्या ठिकाणी पाहतो, तर त्या ठिकाणी आपल्याला फारच वेगळं चित्र पाहायला मिळतं. कारण या ठिकाणी आपण गेल्याच्या नंतर त्या स्थळाच्या परिसरामध्ये बरेचसे पर्यटक, मुलं असतील, मुले असतील किंवा प्रौढ असतील, ते त्या ठिकाणी खडूने किंवा कोळशाने आपली नावे लिहितात. जणू काही यांच्याच पूर्वजांनी ही पर्यटन स्थळे तयार केलेली आहेत, अशा पद्धतीने ते त्या ठिकाणी नावं लिहित असतात. मोठ्या या वारसा स्थळांना निर्माण करण्यामध्ये ज्या राजा महाराजांनी आपली हयात घातलेली आहे, त्यांनी एकाही दगडावर आपलं नाव लिहिलेलं नाही. परंतु त्या ठिकाणी आपण जातो आणि आपल्या खडूने कोळशाने आपली नावे लिहितो, काहीतरी विचित्र चित्रे काढतो. याचा परिणाम काय होतो, यामुळं नेमकं काय परिणाम होत असतात, तर यामुळं आपल्या देशाची जी प्रतिमा आहे, या देशाच्या प्रतिमेवर जागतिक स्तरावर अत्यंत विपरीत परिणाम होत असतो. कारण असं जेव्हा आपण विद्रुपीकरण करतो, तेव्हा जागतिक पर्यटक जेव्हा भारतामध्ये येत असतात आणि ते पर्यटक हे सगळं पाहतात, तेव्हा भारतीयांमध्ये कोणत्याच प्रकारची शिस्त नाही, मॅनर्स नाहीत, अशा प्रकारची प्रतिमा जागतिक स्तरावर जाण्याची शक्यता असते. आणि म्हणून आपण जर एक पर्यटक म्हणून, आपण या देशाचे नागरिक म्हणून, या देशाचे घटक म्हणून आपण पर्यटन स्थळांच्या जतनासाठी काही निश्चय करणे अत्यंत आवश्यक आहे. कोणते निश्चय केले पाहिजेत, तर नंबर 1 निश्चय आपण केला पाहिजे, मी पर्यटन स्थळाची स्वच्छता राखीन, कचरा टाकणार नाही, असा ठाम निश्चय आपण केला पाहिजे. दुसरा जो निश्चय आहे, कोणत्याही ऐतिहासिक वास्तूचे विद्रुपीकरण करणार नाही, अशा प्रकारचा दुसरा ठाम निश्चय आपण केला पाहिजे, जेणेकरून आपल्या सर्वच ऐतिहासिक वारसा स्थळांचे अत्यंत चांगल्या पद्धतीने जतन होईल आणि संवर्धन होईल आणि आपल्या देशाचं जे गौरव आहे किंवा जी प्रतिमा आहे, ती कधीच जागतिक पातळीवर खराब होणार नाही, तर प्रतिमा नेहमीच उंच राहील. अशा पद्धतीचं कार्य आपण या ठिकाणी केलं पाहिजे. तर हे आपण पर्यटन जे आहे, या पर्यटन स्थळाचे जतन आणि संवर्धन कसे केलं पाहिजे यासंबंधीची माहिती या ठिकाणी आपण पाहिलेली आहे. आता आपल्याला पर्यटन आणि आतिथ्य क्षेत्रातील व्यावसायिक संधी कोणत्या आहेत यासंबंधीची माहिती या ठिकाणी आपल्याला पाहायची आहे. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, पर्यटन आणि आतिथ्य क्षेत्रातील ज्या व्यावसायिक संधी आहेत, या खरं तर फार महत्त्वाच्या संधी आहेत. याकडं आपल्या नवीन तरुणांचं जास्त लक्ष असलेलं आपल्याला पाहायला मिळत नाही. तर आपण याकडे एक फार मोठी संधी म्हणून पाहिलं तर एक प्रचंड मोठा रोजगार या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. कारण पर्यटन हा सर्वाधिक रोजगार निर्माण करणारा उद्योग आहे. पर्यटनाच्या माध्यमातून जी इतर क्षेत्र आहेत, जी सेवा क्षेत्र आहेत आपल्या भारतामध्ये, त्या सर्व सेवा क्षेत्रांपेक्षा पर्यटन या क्षेत्रामध्ये प्रचंड रोजगार निर्माण होऊ शकतो. या दृष्टिकोनातून आपण पाहिलं पाहिजे. तर पर्यटन हा जो एक व्यवसाय आहे, तर या व्यवसायाकडे व्यावसायिक पद्धतीने आपण लक्ष देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जर आपण या पर्यटनाकडं व्यावसायिक पद्धतीने लक्ष जर दिलं, तर हा या देशातील एक कायमस्वरूपी व्यवसाय होऊ शकतो आणि त्यातून कायमस्वरूपी रोजगार आपल्याला उपलब्ध होऊ शकतो. कारण काय आहे, तर हे जे क्षेत्र आहे पर्यटन, हे जे व्यावसायिक क्षेत्र जे आहे, या पर्यटन व्यावसायिक क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये नाविन्यपूर्ण अशा प्रकारचे प्रयोग करण्यास प्रचंड संधी आहे, वाव आहे. आता हा वाव कसा आहे लक्षात घ्या. पर्यटनामुळे अनेक लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते. आता रोजगाराची संधी कशी उपलब्ध होऊ शकते, तर आपण पाहतो पर्यटनासाठी जेव्हा परदेशी पर्यटक
आपल्या भारताकडे येण्याचा निश्चय करतो. तर जेव्हा निश्चय करतो तेव्हा परदेशी पर्यटक आपल्या भारतीय भूमीवर पाऊल ठेवण्याच्या अगोदरपासून तो या देशाला भेट देण्यासाठी जेव्हा येतो तेव्हा या देशाला उत्पन्न मिळायला सुरुवात होते. तर ते कसे होते? तर जेव्हा हा पर्यटक आपल्या देशाला भेट देण्यासाठी जेव्हा येतो तेव्हा तो येण्यासाठी विजाची फीस भरलेली असते. भारतामध्ये येण्यासाठी तो विजा काढतो आणि त्या विजाची जेव्हा फीस भरतो तेव्हा त्या विजामुळं आपल्या देशाला महसूल मिळत असतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, त्याने जो प्रवास खर्च केलेला आहे आणि तो या देशामध्ये आल्याच्या नंतर हॉटेलमध्ये राहतो, या ठिकाणी त्यांचे खाणे असेल किंवा दुभाषाची मदत घेणे असेल, या देशातली वर्तमानपत्रे वाचणे असेल, संदर्भ साहित्य विकत घेणे असेल आणि त्याचबरोबर या देशातून जात असताना आठवण म्हणून स्थानिक वस्तू विकत घेणे असेल, एवढ्या सर्व गोष्टी हा जो पर्यटक आहे मायदेशी परत जाईपर्यंत तो करत असतो. त्याच्यामुळं पर्यटक जेव्हा भारतामध्ये येत असतात या सर्वच गोष्टी ते करत असतात. या सर्वच गोष्टी जेव्हा ते करतात तेव्हा आपल्या देशाला प्रचंड फायदा आणि नफा होत असतो. जर समजा पर्यटन केंद्राच्या परिसरामध्ये जर बाजारपेठांचा मोठ्या प्रमाणामध्ये विस्तार केला तर त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये बाजारपेठांचा विस्तारसुद्धा होऊ शकतो आणि त्या ठिकाणी जे कुटीर उद्योग आहेत छोटे छोटे, त्या ठिकाणच्या ज्या हस्तकला आहेत, हस्तउद्योग असतील, यांचा विकास त्या ठिकाणी होऊ शकतो. त्या कुटीर उद्योगाच्या माध्यमातून, हस्तउद्योगाच्या माध्यमातून ज्या वस्तू तयार केल्या जातात त्या वस्तू परदेशी पर्यटक विकत घेत असतात आणि आपल्या भारतामध्ये ती आठवण म्हणून घेऊन जात असतात. त्याचबरोबर ज्या पर्यटक स्थळावर पर्यटक फिरण्यासाठी आलेले आहेत त्या ठिकाणी जे वस्तू आहेत त्या वस्तूंची खरेदी विक्रीमध्ये वाढ होत असते. त्या ठिकाणचे स्थानिक खाद्यपदार्थ असतील, तेथील हस्तकौशल्य असतील, त्या हस्तकौशल्याच्या माध्यमातून तयार केलेल्या वस्तू असतील, इत्यादी गोष्टी ज्या आहेत या गोष्टी पर्यटक अत्यंत आवडीने विकत घेतात आणि विकत घेतात. त्यामुळं त्या पर्यटन स्थळाच्या स्थानिक लोकांना फार मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार मिळू शकतो आणि त्यांचा एक चांगल्या पद्धतीचा व्यवसाय उभा राहू शकतो. अशा पद्धतीने या ठिकाणी पर्यटन आणि आतिथ्य क्षेत्रामध्ये प्रचंड मोठी एक व्यावसायिक संधी आहे. परंतु पर्यटनाकडं एक व्यवसाय म्हणून पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आता परदेशी पर्यटकापासून होणारे फायदे असतील किंवा यातून व्यवसाय व रोजगाराची संधी असेल, हेही आपल्याला समजलं पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण आत्ताच परदेशी पर्यटकाकडून होणारे फायदे आपण पाहिले आहेत. व्यवसाय व रोजगाराच्या संधीसुद्धा आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. आता या ठिकाणी आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे वारसा मुसाफिरी कशी असते या संबंधीची माहिती आपण या ठिकाणी पाहूया. आता वारसा मुसाफिरी म्हणजे काय? तर हेरिटेज वॉक. हेरिटेज वॉक म्हणजेच वारसा मुसाफिरी आहे. ऐतिहासिक वारसा स्थळाला भेट देण्यासाठी जाणे यालाच हेरिटेज वॉक असे म्हणतात. तर जेथे इतिहास घडलेला आहे तेथे प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणचा इतिहास जाणून घेणे, अनुभूती घेणे, हे सर्व जे आहे हे हेरिटेज वॉकमध्ये येत असते. तर हा जो उपक्रम आहे, हेरिटेज वॉकचा जो उपक्रम आहे, हा फक्त भारतातच नाही तर जगभरामध्ये हा उपक्रम चालवला जातो. आपल्या भारताला शेकडो नाही तर हजारो वर्षाचा इतिहास आपल्या भारताला आहे. भारतातील प्रत्येक राज्यामध्ये भरपूर ऐतिहासिक स्थळे आहेत. या ऐतिहासिक स्थळामध्ये काही प्राचीन ऐतिहासिक स्थळे आहेत, मध्ययुगीन ऐतिहासिक स्थळे आहेत, आधुनिक ऐतिहासिक स्थळे आहेत. ही सर्व स्थळे जी आहेत या स्थळांना वारसा मुसाफिरी करण्यासाठी जगभरातून पर्यटक येत असतात. उदाहरणच जर पाहायचं असेल तर गुजरातमध्ये अहमदाबाद शहरामध्ये हेरिटेज वॉक करण्यासाठी जगभरातून लोक येत असतात. येथील हेरिटेज वॉक जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे या शहरांमध्ये
अशा प्रकारचे उपक्रम जे आहेत ते आयोजित केले जात आहेत. त्यामुळं ऐतिहासिक वास्तू ज्या आहेत त्या ऐतिहासिक वास्तूचे जतन करणे हे या हेरिटेज वॉकमध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्याची माहिती जमवणे असेल आणि त्याचबरोबर ही माहिती विविध माध्यमातून जगभर पोहोचवणे असेल, अशा प्रकारचे उपक्रम या हेरिटेज वॉकमध्ये चालवले जात असतात. आता हेरिटेज वॉकमध्ये फक्त ऐतिहासिक वारसास्थळेच येतात असे नाही, तर या ठिकाणी ऐतिहासिक व्यक्तींची जी निवासस्थाने आहेत हे सुद्धा ऐतिहासिक वारसास्थळेच असतात. तर अशा स्थळांवर नीलफलक लावण्याची सुद्धा पद्धत बऱ्याच ठिकाणी वापरली जाते. ही एक नियमानुसार वापरली जाणारी पद्धत आहे. तर ही पद्धत बऱ्याच ठिकाणी आता वापरली जात आहे. अशा पद्धतीने वारसा मुसाफिरीसुद्धा हा पर्यटनाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. आता महाराष्ट्रातील पर्यटनाचा विकास जो आहे तो आपण पुढच्या तासामध्ये पाहूया. धन्यवाद.